Hello students, in my previous video lecture we discussed problem number first of insurance company. Now in this video lecture we discuss problem number second company. Okay, so let's read the problem first and then we solve the problem. Problem number second, the following balances are given in the books of the National General Insurance Company Limited on 31st December 2014. Particulars and rupees: reinsurance premium paid fire 1 lakh, marine 50,000, interest and dividend 1,55,700, director uh, director fees 10,000, claims received from reinsurance company only fire 1 lakh, reserve for unexpired risk as on 1st January 2014 for fire 3,33,800 and for marine 8,24,800. Expenses of management: fire 2,31,900 and marine 1,25,600. Premium received: fire 9,76,000, marine 7,89,000. Commission paid: fire 2,27,000, marine 1,52,000. Share transfer fees 200. General expenses of management 47,500. Claims paid: fire 5,30,000, marine 2,21,000. Loss on exchange: fire 5,000, marine 9,000. Bad debts: fire 100. Profit and loss appropriation account balance: 1st January credit balance 1,89,500. Claims outstanding on 1st January 2014: fire 5 lakh, marine 1,000. Income tax paid 17,700. Additional information: provide for reserve for unexpired risk, fire 50% of net premium, marine 100% of net premium. Second one, create additional reserve, fire 25,000, marine 75,000. Premium outstanding on 31st December 2014: fire 20,000, marine 1,50,000. Transfer rupees 1,25,000 to provision for taxation. Claims outstanding on 31st December 2014: fire rupees 3,04,600 and marine 3,37,000. 6. At the annual general meeting held on July 2014, a dividend of rupees 1,50,000 was declared for the year 2013. From the above information, prepare revenue accounts, profit and loss account and profit and loss appropriation account for the year ended on 31st December 2014. ओके, अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये जो आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघितला त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त रेव्हेन्यू अकाउंट्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायला सांगितला होता, तो आपण बनवला होता. सेकंड नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फायर रेव्हेन्यू अकाउंट, मरीन रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट असे 4 अकाउंट्स आपल्याला बनवायचे आहेत. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ट्रायल बॅलन्समध्ये त्याचंच फक्त आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. ठीक आहे. द सोल्युशन इन द बुक्स ऑफ नॅशनल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, फायर रेव्हेन्यू अकाउंट फॉर्म F. Claims under less reinsurance claim 1 lakh outstanding, openingचा less, closingचा add. So less outstanding on 1st January 2014 5 lakh and add outstanding on 31st December 2014 3,04,600. या सगळ्याची टोटल प्लस मायनस केल्यानंतर अमाऊंट येते 2,34,600. सेकंड आहे कमिशन ऑन डायरेक्ट बिझनेस 2,27,000. हे कुठेच आपण घेतलं नाही, इथे सगळं जे दिलेलं आहे ओके 2,27,000 कमिशन पेड. क्लेम्स जे दिलेले आहेत त्याच पद्धतीने सगळं ॲड आणि लेस करून घेतोय. ठीक आहे. फॉर्मॅट याच्यासाठी फॉर्मॅट जो आहे
तो तुम्हाला सोबत ठेवायचा आहे, बाजूला ठेवायचा आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला सिक्वेन्स पक्का लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉर्मॅट बघूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, कमिशन झालं. देन थर्ड, एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट 2,31,900, बॅड डेट्स 100, टॅक्सेस काही दिलेले नाही आहेत. अदर एक्सपेंडिचरमध्ये लॉस ऑन एक्सचेंज 5,000. ओके, सो इथपर्यंत आल्यानंतर स्टॉप करायचं, कारण आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे, तो क्रेडिटचा रेकॉर्ड झाल्याशिवाय काढू शकत नाही. सो बॅलन्स ऑफ अकाउंट्स 14, रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क जे आहे त्याचा बॅलन्स आहे 3,33,700. ॲडिशनल रिझर्व काहीही दिलेला नाही, त्यामुळे डॅश करायचा. प्रीमियम दिलेला आहे 9,76,000, त्याच्यामध्ये ॲड करायचे आउटस्टँडिंग 20,000 आणि लेस री इन्शुरन्स प्रीमियम पेड 1 लाख, अशी टोटल येते 8,96,000. इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट्स लेस इन्कम, पण तरी सुद्धा फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामुळे लिहायला लागतं. देन कमिशन ऑन री इन्शुरन्स सीडेड डॅश, अदर इन्कम डॅश, लॉस येत नाहीये कारण प्रॉफिट येतोय. सो आपल्याला पहिल्यांदा 8 नंबर डेबिट साईडला बघायचं आहे. बॅलन्स ऑफ अकाउंट 50% ऑफ प्रीमियम, रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. प्रीमियम टोटल किती आलेला आहे, नेट मीन्स टोटल प्लस और मायनस करून आलेला आउटर कॉलमचा, त्याच्यावर 50,000 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बॅलन्स रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्कचा. सो 8,96,000 वर 50% येतात 4,48,000 आणि ॲडिशनल रिझर्व जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 25,000 ॲडजस्टमेंटमध्ये. ठीक आहे, सो तो लिहिलं. टोटल केली, क्रेडिटची टोटल जास्त येते 12,29,000 ला घेतली 12,29,700. ओके, सो बॅलन्स जो येणार आहे, बॅलन्स तुमचा येतोय 58,100, तो जाणार ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, प्रॉफिट ती आहे बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे, सो नेक्स्ट जसं आपण फायर रेव्हेन्यू अकाउंट बघितला तशाच पद्धतीने मरीनचे जे काही अमाऊंट आहेत ते सगळे मरीनला ट्रान्सफर करायचे. क्लेम्स अंडर पॉलिसीज, त्याच्यामध्ये क्लेम्स पेड 2,21,000. देन रिइन्शुरन्स क्लेम्स लेस होणार आहेत, त्याच्यामध्ये काही दिलेले नाही आहेत. मरीनचे फक्त फायरचे दिले होते. लेस आउटस्टँडिंग ऑन 1st जानेवारी अँड ॲड आउटस्टँडिंग ऑन 31st डिसेंबर. टोटल येते 2,77,000. कमिशन ऑन डायरेक्ट बिझनेस दिलेलं आहे 1,52,000. रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड दिलेलं नाही आहे. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट दिलेलं आहे 1,25,600. बॅटरीज दिलेले नाही आहे, टॅक्सेस दिलेले नाही आहेत. अदर एक्सपेंडिचरमध्ये लॉस ऑन एक्सचेंज दिलेला आहे. ओके, प्रॉफिट जो आहे तो आपल्याला लास्टला घ्यायचा आहे आणि बॅलन्स त्याच्यामध्ये 100% जे घ्यायचं आहे नेट प्रीमियमच्या ते पण आपल्याला क्रेडिटचे आयटम्स सगळे मांडून झाल्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो क्रेडिट साईडला बघूया आपण. फर्स्ट, बॅलन्स ऑफ अकाउंट 1 जानेवारी 2014ला रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क 8,24,800. ॲडिशनल रिझर्व दिलेला नाही आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला जशाचा तसाच लिहायचा. जिथे अमाऊंट आहे तिथे अमाऊंट लिहायची, जिथे अमाऊंट नाही तिथे डॅश करायचं. प्रीमियम 7,89,000, ॲड आउटस्टँडिंग 50,000, लेस रिइन्शुरन्स प्रीमियम पेड 1,50,000, टोटल येते 8,89,000. इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट्स लेस इन्कम टॅक्स देअर ओन, अमाऊंट काही नाही आहे. कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड, अमाऊंट काही नाही आहे. अदर इन्कम नो अमाऊंट. नेट प्रीमियम म्हणजे टोटल अमाऊंट नेट प्रीमियम अकाउंटची. सो 8,89,000 100% म्हणजे तेवढाच घेतला आपण आणि ॲडिशनल रिझर्व जो आहे तो मेंटेन करायला सांगितला आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये मरीनचा 75,000. क्रिएट ॲडिशनल रिझर्व. ठीक आहे, देन हे सगळं केल्यानंतर टोटल येते क्रेडिटची मोठी येते 17,13,800. डेबिटला घेतली 17,13,800. त्यामध्ये जो बॅलन्स आला तो
तो आला प्रॉफिट म्हणून आणि तो ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे. सो फायर रेव्हेन्यू अकाउंट झाला, मरीन रेव्हेन्यू अकाउंट झाला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याला फॉर्म बी म्हणतात. टॅक्सेस दिलेले आहेत 17,700. ओके, ट्रायल बॅलन्समध्ये बघा 17,700 लास्टला इन्कम टॅक्स पेड दिलेलं आहे. ओके, स्पेसिफिक कुठे दिलेलं नाहीये म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतलं. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंटमध्ये दिले जनरल एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट अँड डायरेक्टर फीज, ते घेतलं. लॉस दिलेलं नाहीये, डेप्रिसिएशन दिलेलं नाही इन्व्हेस्टमेंटवर. रेव्हेन्यू अकाउंटचा लॉस कुठलाच आला नाहीये त्यामुळे आपण इथे घेतला नाहीये. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे 1,25,000. ठीक आहे. सो ट्रान्सफर 1,25,000 टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. सो म्हणून आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले. ओके, देन नेट प्रॉफिट हे मायनस करून आलेलं आहे त्याच्यामुळे इथे सोडून देऊया. नेट प्रॉफिटचा कॉलम नंतर फिलअप करू. देन इंटरेस्ट डिव्हिडंड अँड रेंट्स 1,55,700. ओके, सो इथे सगळं दिलं 5,007. ओके, सो आणि तुमचे फॉर्मॅट सोबत ठेवायचे आणि त्याच्यावरनं पोस्टिंग करायचं. प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे, ॲप्रिसिएशन ऑन इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे. प्रॉफिट फ्रॉम रेव्हेन्यू अकाउंट, फायर आणि मरीन दोन्हीला प्रॉफिट आलेले ते घेतले 58,100 अँड 1,86,200. ठीक आहे, 1,86,200. त्याच्यानंतर शेअर ट्रान्सफर फी बॅलन्समध्ये 200 आणि प्रॉफिट येतोय 200 डेबिटला घेतली आणि त्याच्यामधून डेबिट कॉलमची अमाऊंट मायनस केल्यानंतर अमाऊंट आली 2 लाख. हाला नेट प्रॉफिट. तो कुठे जातो? बॅलन्स कॅरीड टू प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. ओके, सो लेट्स प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट फॉर्म सी. त्याच्यामध्ये लॉस पण काही नाहीये, ट्रान्सफर टू फंड्स काही नाहीये. सो जी टोटल अमाऊंट येईल ती बॅलन्स शीटला आपल्याला ट्रान्सफर करायची. ओके, क्रेडिट साईडला काही नाहीये, डेबिट साईडला काही नाही. क्रेडिट साईडला बघूयात. प्रॉफिट लास्ट इयरचा दिलेला आहे 1,89,500. ओके, लेस लास्ट इयर डिव्हिडंड पण दिलेला आहे 1,50,000. ओके, जी इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली होती. Okay, at the annual general meeting held on July 24, a dividend of rupees 1,50,000 was declared for the year 2013. त्याच्यामुळे तो मायनस केला. ठीक आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला हे दोन्ही येणार. प्रॉफिट लास्ट इयरचा 1,89,500 आणि डिव्हिडंड 1,50,000 मायनस होईल. टोटल प्रॉफिट येणार 39,500 आणि या वर्षीचा प्रॉफिट हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बघितला होता 2 लाख तो ऍड झाला इथे लिहिलेला आहे. ठीक आहे, थर्डला बॅलन्स ऑफ लॉस येणार नाही कारण प्रॉफिट येतोय. सो टोटल केली 2,39,500. डेबिटला घेतली 2,39,500. सो बॅलन्स किती आला? सेम तेवढाच, कारण डिडक्ट करण्यासाठी अमाऊंट काही नाही आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनचा बॅलन्स जो आलेला आहे तो आहे 2,39,500. तो जातो. ओके, सो इथे आपण 4 स्टेप्स बघितल्या. याचे दोन्हीचे मरीन आणि फायरचे रेव्हेन्यू अकाउंटची टोटल आपण इथे घेतलेली आहे प्रॉफिटची. त्याच्यानंतर हा 1,89,500 जो आहे लास्ट इयरचा प्रॉफिट. ओके, सो इथे दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट बॅलन्स म्हणजेच हा लास्ट इयरचा प्रॉफिट आहे. ओके, क्रेडिट साईडला 1,89,500. सो जी अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट त्या पद्धतीने लिहायची. ओके, सो सोबत तुमच्या फॉर्मॅट ठेवा, प्रॉब्लेम बॅलन्स ठेवा, लिहून ठेवा आणि मग पोस्टिंग करा. ठीक आहे, सो अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम समजेल नीट. ओके, सो फायर रेव्हेन्यू अकाउंटमध्ये काय येतं तर सगळे फायर रिलेटेड अमाऊंट्स त्याच्यामध्ये. मरीन रेव्हेन्यूमध्ये जे सगळे मरीन लिहिलेलं असतं ट्रायल बॅलन्समध्ये ते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय येतं की जे फायर पण नाहीये मरीन पण नाहीये ते. ॲप्रोप्रिएशनमध्ये फक्त तुम्हाला प्रॉफिट लॉस आणि
कुठे ट्रान्सफर करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. अमाऊंट दिली असेल ठीक, नाही तर जी टोटल येते तीच तुम्हाला टोटल जी आहे ती ट्रान्सफर करायची असते बॅलन्स शीटला. ओके, सो स्टुडंट्स, I hope you understand second problem of insurance company. See you soon in my next video lecture. Till then, take care. Thank you.